नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये महाचक्रव्यूह हा टास्क सुरूच असतो. सूरज चक्रव्यूहात जातो आणि पॅडी दादा त्याला मार्गदर्शन करतात. सूरज 50,000ची वीट उचलतो. बरेचसे 2-3 झेंडे सुद्धा उचलतो. असे एकूण मिळून तो 1,30,000 पॅडी दादा आणि सूरज यांनी कमवलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज आणि अंकिता यांच्यामध्ये थट्टा मस्करी चाललेली असते. सूरज मालक असल्यामुळं अंकिता आणि जान्हवी हे सांगकामी असतात. त्यांना तो डान्स करायला लावतो. त्या दोघी जणी त्याला डान्सून दाखवत असतात. योगा करता करता वर्षाताई झोपतात. ही अंकिता बाकीच्यांना सांगते की वर्षाताई योगा करताना झोपलेल्या आहेत आणि त्यांना मध्येच डुलकी लागते. त्यावरती सगळेजण त्यांना पाहायला जातात. पेरेदा, अंकिता, धनंजय, सूरज, अभिजित हे सगळेजण त्याच्या आजूबाजूला बसलेले असतात. अचानक वर्षाताईंना जाग येते आणि त्या पाहतात की सगळेजण बसलेले आहेत. त्यावरती त्या म्हणतात, तुम्ही मला पकडलं. त्यावरती सगळेजण एकदम हसतात. पुढे निकी अभिजितला घरातील सर्व सदस्यांची नक्कल करून दाखव असं म्हणते. यावरती बिग बॉस सुद्धा अभिजितच्या ऍक्टिंगचं कौतुक करतात. बिग बॉस सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात आणि फ्रीज आणि रिलीजचा खेळ खेळतात. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली एपिसोड सुरू होतो. पहिल्यांदा वर्षाताई यांची बहीण मनीषा येते. ती वर्षाताईंना म्हणते की तू खूप छान खेळतेस आणि खूप सुंदर पण दिसतेस. एखाद्या भाऊसारखी तू दिसतेस. पुढे तिला पाहून वर्षाताई खूप भावुक होतात. त्यानंतर अंकिता, पेडदादा, अभिजित यांच्याबद्दल त्या चर्चा करतात आणि वर्षाताई सर्वांशी मनीषा ताईंची ओळख करून देतात. पुढे बिग बॉस अभिजित आणि धनंजयला फ्रीज करतात. निकी अभिजितला हिणवते की तू खूप बोलत होतास ना, आता बोलून दाखव. त्यानंतर बिग बॉस निकीला फ्रीज करतात. मग अभिजित तिला चिडवतो. तेव्हा अभिजितची पत्नी येते. त्यावेळेस अभिजित डायरेक्ट खालीच बसून घेतो. पत्नीला पाहिल्यावरती तो भावुक होतो. त्याची पत्नी सुद्धा त्याला भावुक होत मिठी मारते आणि त्याला सांगते की तू खूप चांगला खेळतोयस. मला तुझ्यावरती 200% विश्वास आहे. तू कोणाचाही विचार करू नकोस. तू खूप चांगला खेळतोयस. संपूर्ण जनता तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्यावर खूप प्राऊड फील करते. आपल्या मुली सुद्धा तुझ्यावर प्राऊड फील करतायत. त्या सुद्धा रोज कार्यक्रम बघतात. त्यांना सुद्धा तू खूप आवडतोयस. त्यानंतर पुढे अभिजित घरातल्यांची ओळख करून देतो आणि अभिजित शिल्पाला विचारतो की मुलींना नाही आणलं का. त्यावरती शिल्पा म्हणते की नाही, त्यांची एक्झाम आहे त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन आले नाही. पण थोड्या वेळानंतर त्याच्या मुली सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करतात. त्यांना मुलींना पाहून अभिजित मात्र प्रचंड भावुक होतो आणि तो रडू लागतो. त्याच्यावरती त्याच्या मुली सुद्धा सगळ्या रडत असतात. पुढे त्याच्या मुली त्याला समजावून सांगत असतात की तू काय करायला हवं, काय नको. त्यात त्याची जी बाची मुलगी असते ती त्याला सांगत असते, ज्यावेळेस निकी येते त्यावेळेस तू का शांत होतोयस, तू स्वतःचा स्टँड घे आणि तुला जेव्हा काही लागेल त्यावेळेस तू लगेच बिग बॉसला सांगत जा आणि तू अत्याचार सहन करू नकोस. तुला जेव्हा अत्याचार वाटत असेल तर लगेच बिग बॉसला सांगत जा. तुझ्या हाताला वगैरे लागलेलं आहे, थोडंफार दुखायला लागलं तर लगेच बिग बॉसला सांग, नाहीतर तुला बाहेर काढतील हा डॅडा. असे त्याच्या मुली त्याला समजून सांगत असतात. तो सगळ्यांना बाहेर काढून लाईट बंद करून येणार असं शिल्पा सर्वांना अभिजित बद्दल सांगते. पुढे बिग बॉसच्या घरात जान्हवीला भेटायला तिचा मुलगा ईशान आणि पती किरण किल्लेकर येतात. जान्हवी त्यांना बघून भावुक होते. निकी गेली तर शो कोण बघणार असं जान्हवीचा मुलगा म्हणाल्याचं तिचा नवरा तिला सांगतो. त्यावेळेस मात्र जान्हवी शॉक होते. पुढे डीपी दादांचे वडील त्याला भेटायला येतात. त्यांना पाहून डीपीचे अश्रू अनावर होतात. ते एकमेकांना मिठी मारून रडत असतात. निकी आहे म्हणून शो आहे असं डीपी दादांचे वडील त्याला सांगतात. त्यानंतर त्यांना सरप्राईज देण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सुद्धा बिग बॉसच्या घरात येतात. डीपी नेहमीप्रमाणे त्याच्या बायकोची थट्टा मस्करी करतच असतो. त्याची बायको सुद्धा त्याला कॉन्फिडन्स देते की तुम्ही खूप चांगलं खेळत आहेत आणि अजून चांगलं खेळा आणि आपल्यालाच ट्रॉफी घेऊन यायची आहे एवढं लक्षात ठेवा असं म्हणून ती त्याला प्रोत्साहन करते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अंकिताचे वडील तिला भेटायला आलेले असतात. अंकिता म्हणते की थँक्यू बिग बॉस, माझे वडील पहिल्यांदाच मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यावरती ते इमोशनल होते. ते दोघं सुद्धा भावुक होऊन रडत असतात. तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.